नमस्कार, आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त असं क्रीमी टेस्टी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी आहे। लहान मुलांना फळं खाण्याचा कंटाळा येतो, त्यासाठी इथे तुम्ही असं फ्रूट कस्टर्ड बनवून देऊ शकता। अगदी सोपी साधी रेसिपी आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध इथं कच्चं आहे, दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे। त्यामधलं इथे मी अर्धा वाटी दूध काढून घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची, त्यासाठी इथे अर्धा वाटी दूध काढून ठेवायचं। त्यानंतर आपण जे दूध घेतलेलं होतं ते तापण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे। गॅस मिडियम फ्लेमवर आहे। दुधाला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। दूध अधूनमधून ढवळून ठेवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपले इथे दूध गरम होतंय। आता यामध्ये आपल्याला दुधाला उकळी आल्याच्या नंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड घालू शकता, किंवा इथे आवडीप्रमाणे मी इथे 4 ते 5 टेबलस्पून इतकं साखर घातलेली आहे। साखर घातल्याच्या नंतर त्याला मिक्स करायचं आहे। दुधावरची जी साय आहे ती अजिबात काढायची नाही, त्याने आपले कस्टर्ड जे बनतं ते खूप छान लागतं। आता जे आपण दूध काढून घेतलेलं होतं ते इथे घेतलेलं आहे अर्धा वाटी। त्यामध्ये आपल्याला इथे व्हॅनिला फ्लेवरची इथे 2 चम्मच इतकी कस्टर्ड पावडर घ्यायची आणि ती मिक्स करायची आहे। दूध इथे कच्चंच वापरायचं आहे, इथे दूध गरम वापरायचं नाही। त्याने काय होतं, जे कस्टर्ड पावडर घेतली आपण ती इथे मिक्स होत नाही आणि त्यामध्ये गुठळ्या राहते। कच्चं दूध वापरलं की लगेचच इथे हे मिक्स होतं आणि कस्टर्ड पावडरमध्ये कुठेही दुधामध्ये गुठळी राहत नाही। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। हवं तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरची इथे कस्टर्ड पावडर वापरू शकता। आता इथे आपलं दूध गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण साखर घातली होती, ती पण इथे मिक्स झालेली आहे आणि वितळलेली आहे। आता मस्त अशी इथे एकदा फेटून घ्यायचं आहे। साय जी वरती आली ती त्यामध्येच ठेवायची आहे। आता आपण जी कस्टर्ड पावडर घेतलेली होती ती परत एकदा मिक्स करून घ्यायची, जेणेकरून जी कस्टर्ड पावडर असते ती तळाशी जाऊन बसते। परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि इथे आपल्याला लगेचच ही दुधामध्ये ॲड करायची आहे। एका हाताने कस्टर्ड पावडर घालायची आणि दुसऱ्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतात। इथे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर घातल्याच्या नंतर किती क्रीमी आणि मस्त असं झालेले आहे आपलं हे कस्टर्ड। इथे मस्त असं मिक्स करत राहायचं आणि ढवळून घ्यायचं अशा पद्धतीने, कुठेही गुठळ्या होत नाही आणि मस्त शिजवून घ्यायचं आपल्याला 3 ते 4 मिनिटं। हे बघा किती मस्त असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे। आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। बघा किती मस्त असं शिजत आहे आणि सतत मिक्स करत राहायचं। अशा पद्धतीने आता हे शिजून झालेलं आहे। गॅस मध्यम आचेवर राहील। आता नंतर बंद करायचा गॅस शिजून झाल्याच्या नंतर। आता याला आपल्याला असंच थंड होऊ द्यायचं। हवं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आणि त्याला थंड करू शकता। इथे तर असंच मी हे थंड होऊ देते। एक 15 मिनिटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। हे बघा इथे अशा पद्धतीने इथे आपलं थंड झालेलं आहे कस्टर्ड। आता हे थंड झालं, आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थंड झालेलं हे जे कस्टर्ड आहे यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर इथे पसरट भांडंसुद्धा वापरू शकता। आता हे थंड झालेलं कस्टर्ड काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला हवे तसे इथे आपल्याला यामध्ये फळं घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फळं घेऊ शकता। इथे मी द्राक्ष घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला द्राक्ष यामध्ये ॲड करायची। नंतर इथे मी एक डाळिंब घेतलेलं आहे, ते पण यामध्ये ॲड करायचं आहे। इथे मी केळी पण घेतलेली आहे, केळीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे। तुम्हाला हवे ते तुम्ही इथे फ्रूट्स वापरू शकता। इथे मी एक सफरचंद घेतलेला आहे, तो पण इथे मी ॲड करत आहे। सफरचंदाची मी वरची साल काढलेली आहे, हवं तर तुम्ही साल काढू शकता। आता हे सर्व फळं यामध्ये घातल्याच्या नंतर लगेचच याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। किती क्रीमी आणि टेस्टी इथे आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे।
हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे आंबा असेल किंवा तुमच्याकडे चिकू असेल तर ते पण यामध्ये तुम्ही ॲड करू शकता फळे। त्यावरती आता मी थोडेसे इथे डाळिंबाचे बिया घातलेले आहे। किती मस्त असं टेस्टी आपलं इथे कस्टर्ड तयार झालेलं आहे। लहान मुलांना अतिशय आवडते। उन्हाळा लागला की मुलांना थंड काहीतरी खाण्यासाठी पाहिजे, त्यासाठी हे कस्टर्ड करू शकता तुम्ही। आता याला आपल्याला 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। आता इथे थंड झाल्याच्या नंतर मी इथे फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। इथे थंड झालेलं कस्टर्ड मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। हे थंड झाल्याच्या नंतरच खायचं, अतिशय टेस्टी लागतं आणि लहान मुलांना अतिशय आवडतं। आता त्यानंतर यामध्ये थोडेसे मी इथे वरून द्राक्षे घालते आणि डाळिंबाची बिया घालते अशा पद्धतीने। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे मस्त असं फ्रूट कस्टर्ड आपलं तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि एक लाईक मात्र नक्की करा, एक लाईक केल्याने खूप मोठं प्रोत्साहन मिळतं। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।